श्री स्वामी समर्थ. सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि रामराम भाईओ. तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, डेली व्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. आणि आपल्यासोबत आज एक जवळची व्यक्ती, म्हणजे खूप जवळची व्यक्ती जॉईन झालेली आहे. तर या व्लॉगिंग मध्ये ती सुद्धा असेल. ती म्हटल्यावर गर्लफ्रेंड बिलफ्रेंड विचार नका करू, वाईफ आहे माझी. सो आज तीही आपल्यासोबत व्लॉगिंग करत थोडीफार. तिचा व्हॉइसही असेल, तर तुम्ही अचानक थांबवून जाऊ नका की नवीनच आज कोण जॉईन झालं. सो बघूया. आणि आज थोडे आम्ही बाहेर भटकायला चाललोय. आज आहे भटकंतीचा दिवस. तिनेही दिवस काढलेला आहे, वेळ काढलेला आहे आणि आपल्यालाही सुट्टी होती, त्याच्यामुळे हा ट्रॅफिक आहे. बघायला लागेल. मॅपिंग कर ना. चला, सिग्नल ग्रीन दिलेला आहे पोलीस काकांनी. तर निघूया आपण. आपण जातोय एका ठिकाणी. रिव्हील करूया की नको करूया? तर आज आम्ही जात आहोत एका स्टार्टअप कॉमेडी शोला, ज्याचं नाव प्रणित मोरे असं आहे. तर काय म्हणतात ते, इथं तिचे ABCD लावायला, म्हणजे जर तुम्हाला युट्यूबवर यायचं असेल किंवा त्याच्या चॅनलवर तुम्हाला दिसायचं असेल, तर तुम्हाला स्वतःच्या इथं तिथे थोडेफार लावायला लागतात. तर बघूया आज आपण काय करून घेणार आहोत त्याच्याबरोबर, किंवा काय त्याचे क्वेश्चन्स असतील आणि काय नसतील हे फेस करू आपण. आणि बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय. ऍक्च्युली 7चा शो आहे आणि आपण खूप लवकर निघालोय, 1 तास आधी निघालोय, ज्याच्यामुळे कसं सिटिंगला त्रास नाही होणार आपल्याला. तर बघूया. आता आपण आहोत गोरेगाव मध्ये. येस, गोरेगाव मध्ये आहोत आपण. आता हळूहळू राम मंदिर थ्रू आपण खारला जाऊ. खारला हॅबिटॅट वेस्टला, खार वेस्टला हॅबिटॅट म्हणून बिल्डिंग आहे. लोकेशन आहे, इन द सेन्स लोकेशन आहे हॅबिटॅट म्हणून. तर त्या लोकेशनला आपल्याला पोचायचंय जिथे हा शो होणार आहे. सो आरामात मिरर बघून, सगळं बघून क्रॉस करूया. तर आपल्या मॅडमला जॉब पिक करून आपण सरळ, मॅडमचा खूप फेवरेट आहे तो, मॅडम फॅन आहेत त्याच्या. मी जास्त शो बघितलेले नाहीत मित्रांनो त्याचे, पण 1-2 बघितले ते जरा बघण्यासारखे. आणि थोडं रिलॅक्स फील करण्यासाठी एखादा शो अटेंड करणं गरजेचं होतं, म्हणजे एक्सपिरियन्स घेणं गरजेचं होतं. रिलॅक्स फील वेगळंच होतं, पण एक्सपिरियन्स घेणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे आज बघूया कुठल्या, म्हणजे मी याच्या आधी एकही शो अटेंड केलेला नाही, असा लाईव्ह शो किंवा थिएटर किंवा काही नाही. स्टँडअप कॉमेडी हा पहिला लाईव्ह शो असेल माझा, जिथे आपण अटेंड करू लाईव्ह मध्ये पूर्ण. तर बघूया कसं काय होतं शो आणि कसं आहे. आणि आजचा विषय खोल आहे मित्रांनो. प्रणित मोरे विषय थ्रू त्याची चॅटिंग किंवा त्याचे कॉमेडी सोर्सेस करतो. म्हणजे कॉमेडी ऍक्च्युली कुठल्या विषयावर करायचे आणि कुठल्या, हे पब्लिकली माहिती असावं, कारण का ते पब्लिक थ्रू तो कॉमेडी शो, स्टँडअप कॉमेडी शो करतो. म्हणजे त्यात पब्लिकचा सहभाग सुद्धा असतो. तर पब्लिकला आजचे विषय किंवा जेव्हा पण तो कॉमेडी शो सुरू करतो तेव्हाचे विषय पब्लिकला माहिती असतात, की बाबा ह्या विषयावर आपल्याशी प्रश्न किंवा जे काय
विचारले जातील. सो बी रेडी. जर युट्यूबवर यायचं असेल तर एवढं तर करावंच लागतं मित्रांनो. सो हे प्रश्न घेऊन तो पब्लिकशी संवाद साधतो, तिथे असलेल्या श्रोतांशी संवाद साधतो. सो आजचा विषय असा आहे, अश्लीलता म्हणून विषय आहे. म्हणजे आज काय होणार आहे काय नाही, किंवा कोणाचा बकरा बनणार आहे कोणाचा कोंबडा बनणार आहे काय माहित नाही. तर बघूया आणि सर्व पुढे सोडून देऊया. जे होतंय चांगलं होतंय, जे नाही होत ते पण चांगलं होतंय. तर मॅडम, हो मॅडम, म्हटलं तुम्ही काय बोलणार नाही, माईक दिलंय तुम्हाला आज. तर पुढे हँड ओव्हर करतो मी मॅडमला. मॅडम काय ते ब्लॉगिंगची आता सुरुवात तर झालेली आहे. सुरुवात तर माझ्या थ्रूच होणार, पण बघूया मॅडम पुढे काय बोलतात किंवा काय नाही बोलतात. काय झालं? माईकला हे नको करू, माईकला म्हटलं काय करू नकोस. हा नाही म्हणतो, सांगतोय. नाही तुम्हाला काय व्लॉगिंग मध्ये बोलायचं असेल तुम्ही बिंदास बोलू शकता, यासाठी माईक दिलेला आहे तुला. ओके. तर माझ्या व्ह्युअर्सला काय 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 ब्लॉगिंग करत नाही ना, त्याच्यामुळे मला नॉलेज नाही काय बोलायचं. काही बोलू शकते तू, नो वरीज. पहिल्यांदा चॅनलवर आल्यावर मित्रांनो माझीही हालत होती अशी. आता बघा, पार्किंग असली पाहिजे फक्त. हा यार, पार्किंग असायला हवी. पार्किंग असली तरी पण ती सिक्युअर पार्किंग हवी, कारण का आपला ब्लॉगिंग. हा एवढं मोठं हॉटेल असेलच पार्किंग. हॉटेल आहे की काय आहे ते? काय म्हणतात ते ऍक्ट करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी, लाईक हॉल बँक्वेट हॉल टाइप मध्ये. पण प्रत्येक बँक सगळे युट्यूबर्स किंवा कॉमेडियन किंवा असे फिल्मचे हे वगैरे तिकडेच होतात. अच्छा. मोस्ट ऑफ समय रायनाचे शोज पण झालेत तिकडे. ओके. समय रायना शोज तिकडेच होतात, ऍडव्हर्टाईजला होतात. ओके. समय रायना तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, पण खूप मजा यायची तो शो बघायला फक्त. पण तिकडे असल्यावर फील करायला मित्रांनो विचार करावा लागेल. पण एका गोष्टीमुळे पूर्ण त्याच्या एक तुम्ही म्हणू शकता की व्ह्युअर्सच्या साम्राज्याचा नायनाट करून टाकलेला आहे एका काय म्हणतात ते जज लोकांनी. तर खूप लोकांची आस होती समय रायनाच्या त्या शोला कमबॅकची. आता त्याचे युट्यूबवर शोज सुद्धा नाहीये, ते सगळे शोज डिलीट करण्यात आले आहेत. 1-2 कमेंटमुळे पूर्ण करिअर त्याचं संपलंय असं म्हणता येणार नाही, पण जे एक करिअर लेवलला बनवलेलं ते लेवल नाहीशी झालेले आहे मित्रांनो. आता मीच बडबड करतोय, तुम्हाला वाटत असेल माझा ब्लॉग आहे मी बडबड करणारच, पण कसं आहे मॅडमने सुद्धा थोडीशी हे करावी. पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे थोडा नर्वसनेस असतोच मित्रांनो. सो बघूया मॅडमचा नर्वसनेस कधीपर्यंत संपतो आणि कधीपर्यंत फ्री होतात. तर मुंबईच्या ट्रॅफिक मधून आपण वाट काढत चाललोय त्या शो कडे. खारला शो आहे मित्रांनो. तर बघूया किती वेळात पोहोचतो आपण आणि किती वेळात नाही ते. 4 चाकांवाल्या गाड्या असतात हँडिकॅप लोकांसाठी साईडला असतात, त्याची काय वेगळी परमिशन घ्यावी लागते का आरटीओ वगैरे? लाईक म्हणजे कशी? जसं हँडिकॅप लोकांना 4 चाक. हा राईट. बाईक 2 व्हीलरला बोलतेस का तू? 2 व्हीलर साठी हा त्या फक्त गाड्या एक्स्ट्रा व्हील्स जॉईंट करण्यासाठी आरटीओ कडून परमिशन लागते. सर्टिफाईड असतं ते. जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये हँडिकॅप असाल तरच तुम्ही ते व्हील जॉईंट करू शकता. कारण का काय असतं 2 व्हीलर एक लिमिटेड काय म्हणतात ते लेन साठी किंवा काय ह्या कसं सांगू शकतो यार तुम्हाला. 2 व्हीलर मध्ये 2 व्हील असतात राईट, आणि एक्स्ट्रा व्हील लावल्यामुळे त्याची जागा वाढते.
थ्री व्हीलर साठी पण वेगळी परमिशन असते. 4 व्हील होती ते, मग 4 व्हील साठी 2 एक्स्ट्रा व्हील लागतात आणि तेवढी जागा त्यांना कॅप्चर करता आली पाहिजे किंवा चालवता आली पाहिजे, त्याच्यासाठी पण वेगळी परमिशन असते. सो ऑब्वियस परमिशन घ्यावी लागते. मित्रांनो, मोबाईल लावला असताना डबल हे झालं. मोबाईलचं कव्हर काढून दे ना मला. मोबाईलचं कव्हर काढून दे ना. हा, मोबाईल लावूया इकडे आणि डबल व्ह्यू घेऊया. बघूया दोघांच्या व्ह्यू मध्ये कसं काय, कारण का मला हे करायचं होतं, एक फ्रंट व्ह्यू आणि एक पाठून व्ह्यू, म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि एक रायडरचा व्ह्यू, असे 2 व्ह्यू भेटतील मित्रांनो. सध्या पण ते फ्लायओव्हरच आहे, फ्लायओव्हर आहे ना. हा, मी बघतो. थांबा जरा साईडला लावूया. काय मोबाईल ना खूप स्लिपरी आहे ना. चालेल, मी साईडला लावतो आणि घेतो. मग 2 मिनिटाचं काम आहे मित्रांनो. शूट होणार फक्त, बाकी काय नाही होणार. व्हिडिओ म्यूट करू आपण. व्हिडिओ साठी नाही, व्हिडिओ साठी. छोटा नाही होणार. फ्रंटला झुमिंग असते मला वाटतं. स्टार्ट करू. सो आज 2 साइड व्हिडिओ शूट होणार आहे. बघूया, मजा करूया. असा एक एक्स्ट्रा अँगल कॅमेराचा भेटला ना, नाही एक एक्स्ट्रा असा कॅमेराचा अँगल भेटला की मजा येते मित्रांनो. तर हा बघा, हा एक मोबाईल, हा एक मोबाईल आणि लेफ्ट साइडला महाराजांची मूर्ती. तर बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मी असा दिसतो आणि ही माझी वाईफ. इकडे ही माझी वाईफ. आमचं प्रोडक्ट पण आहे छोटस, दाखवेन ते सुद्धा, ब्लॉगिंग मध्ये येईल ते सुद्धा. तर परत ट्रॅफिक चालू आहे मित्रांनो. रस्ता काढत आपण चाललोय खरं, पण बघूया. शांत काय आहेत मॅडम? म्हटलं शांत काय आहेत? हा, पोचायला नाही, 6:11 झाले. हा, मग आपण 6:15 पोहोचायचं ठरवलेलं. हा, 6:30, 7चं जेवण. ओके, 6:15. तर बघूया मित्रांनो काय होतं नाही काय नाही. मध्येच मी स्टॉप करेन. मोस्ट ऑफ लोक ट्रॉमा मध्ये आहेत मित्रांनो. हसायची गोष्ट नाही, सॉरी. पण कसं आहे, काही लोकांना खूप जास्त आधी तर भीती वाटायचीच म्हणा. प्लेन मधून जायचं, टेक ऑफ आणि लँडिंगला जे होतं त्याच्यामुळे खूप लोक घाबरायचे की बाबा नक्की हे विमान कोसळलं तर काय होईल. आणि आता तर खूप लोकांनी ते लाईव्ह बघितलेलं आहे की बाबा असं विमान कोसळतं किंवा असं हवेत असल्यावर आपण काहीच करू शकत नाही. आपल्याकडे ऑप्शन असतील, पण त्यावेळेस ते सुटले पाहिजेत मित्रांनो. तर काहीतरी होतं, पण ऑप्शनच नसल्यावर मित्रांनो काहीच करू शकत नाही आपण. सो बघूया. तर ह्या गोष्टीमुळे
आता खूप लोक, आता जशी माझी वाईफ बोलली की ट्रॉमा मध्ये आहेत, की ऍक्सिडेंट झाल्यापासून त्या प्लेन मध्ये बसायची भीती वाटते किंवा काय वाटते, तर खूप लोकांना असं वाटतं. मोस्ट ऑफ लोक आता विमानाने ट्रॅव्हल करायचं सोडून आता इंटरनॅशनलला जायचं तर विमानशिवाय ऑप्शन नाही, पण इंडियामध्ये फिरायचं तर बसेस, ट्रेन्स या गोष्टी हे लोक यूज करतात. जे ट्रॉमा मध्ये आहेत ते, बाकीचे लोक नॉर्मलपणे विमान म्हणजे एरोप्लेनचा यूज करतात. हा, तर बोलता बोलता आपण आलो आहोत सॅन्टा क्रूजला. सॅन्टा क्रूज मध्ये एंटर करतोय आपण. सो बघूया कसं काय ते. आता मी विचार करतोय एक्झिट करू. नॅव्हिगेशन मध्ये आहे ते, कॅमेरा चालू असल्यावर नॅव्हिगेशन नाही दिसत मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या कॅमेऱ्याची गोष्ट करत, जर आपल्याकडे सेकंडरी कॅमेरा असेल तर आपण खूप काय करू शकतो, खूप व्हिडिओज बनवू शकतो, खूप गोष्टी करू शकतो त्याने. पण सेकंडरी कॅमेरा हवा मित्रांनो, सेकंड ऑप्शन हवा. हा बैल थांबतोय बघा कसा. ए बैला, तर आपल्याला ब्रिजवर चढायचं नाही, ब्रिजच्या खालून घ्यायचं असं वाटतंय मला, आणि पुढे जाऊन राईट घेऊन नंतर मग तिकडे ते येणारा पूल बनवला, जाणारा पण पूल पाहिजे. पोहोचू आपण आता. किती मिनिटात? 10 मिनिटात आहेत. आपण दररोज स्ट्रेट जातो, आज ब्रिज खालून राईट मारून जाणार आहोत थारला. स्टेशन जवळच आहे हॅबिटॅट, त्याच्यामुळे थोडे थोडे रस्ते तर असतील लक्षात, पण बघूया. जास्त मोठा नाही करणार मित्र. ते लाईन आहे, डेअरीला लाईन. अच्छा, इथे ट्रॅफिक भेटेल वाटतं. तर हे ट्रॅफिक आणि हे आपण राईट साईडने काढूया का? काढूया, चला काढायला भेटतं तर काढू. नक्कीच 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 काढू, नक्की. तर आपण आलो आहोत आता सॅन्टा क्रूज मध्येच आहोत. जरा पुढे गेलं की खारे. तो जवळ 4 मिनिटाचा रोड आहे, म्हणजे 1 किलोमीटर पण नसेल. राईट, 1 किलोमीटरच, 900 मीटर आहे. चौकात मित्रांनो कायम पोलीसची गाडी उभी असते. का उभी असते नाही माहिती.
ब्रिज खालून आपण किती वेळा गेलो असतो, पण प्रत्येक वेळेस नवीन एक्सपिरियन्स असतो काहीतरी, म्हणजे वेगळंच वाटतं ते. होता रात्रीच्या वेळेस येऊच नाही, घाबराल तुम्ही. काळोख आणि वरून क्रिपी हे आल्यासारखं वाटतं, वाईब आल्यासारखं. ते इथून लेफ्ट आहे मित्रांनो. काय झालं छोटूने? हा हे बघ, ताई ताई आणि दादा. झालं 2 मिनिटावर आलो. 6:23 ला. काय अर्धा तास लवकर. आता सिटिंग अरेंजमेंट कशी आहे काय आहे बघायला लागेल. आणि पुढे हेल्मेटचा विषय काय होतो तो पहिला. आलो गेलो पण असून कदाचित आपण लक्ष नाही दिलं काय आहे असं. हा खूप वेळा तर आज व्हॉइसचा मॅटर बघूया कसा आहे. 2 हे वापरलेले आहेत आपण माईक, सो त्यामुळे हॅबिटेट इथेच कुठेतरी आहे. Ladies and gentlemen, and welcome to below the habitat. We will now start tonight's show. Please keep your cell phones set to silent mode, and please remember, flash photography and recording is not allowed during the show. Let's start clapping and welcome our opening artist for the evening, Sagar Punjabi.